आपल्याला पाहायला मिळतोय. मोगरपाडा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकला तर 2 धावा येऊ शकतील का पाहायचं आहे. आणि तत्पूर्वी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जातं ते 2 धावेनिशी. ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020चा हा शानदार सोहळा ग्रँड फिनाले या ठिकाणी आपण पाहू शकाल. थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला स्लॉक स्विचचा फटका पाहायला मिळतोय. स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 3 या धावसंख्येवर 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 संघांमध्ये सामना आपण पाहतोय की श्रीनाथ स्मृती घोडबंदर वर्सेस जय गणेश मिठागर. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ शक्तिशाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. अप्रतिम सुपर डिलिव्हरी. यस इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डग आउट. अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी. थँक्यू. चला फलंदाज लवकरात लवकर जरा घाई करा जरा प्लीज. आणि जे बसलेले आहेत ते कृपया करून खेळाडू कक्षांमध्ये आपण बसून घ्या. फलंदाज घाई करायचे. स्पीडअप करा गेम जरा. घड्याळ जवळजवळ जर आपण पाहिलं तर 3:35 झाले. वेलकम राहुल आदवडे. आपलं हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर जय गणेश मिठागर या संघाची 3 या धावसंख्येवर 1 गडी बाद. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कोणता संघ बालेकिल्ला लढवेल हे मात्र आता थोड्याच वेळात 1 ते सव्वा तासामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा पाहायला मिळते. ॲडव्हेंचर बॉईज यांच्या माध्यमातून कृपया करून जे मोगरपाड्याचे प्लेयर आहेत त्यांना विनंती करेन की आपण वरती बसा आणि बाजूला हटायचं तिथून. कृपया करून जय गणेश मिठागर संघ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डिस्टर्ब होते जरा प्लीज. धावसंख्या 3 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फेकून झाले आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहन. यावेळेला ऑन साईडला सुरेख तंत्रशुद्ध फटका जरूर पाहायला मिळतोय परंतु चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. डिक्लरेशन झोनकडे वळतोय. नितेंद्र भोईर पाते या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती 5 या धावसंख्येवर. चेंडू जर आपण पाहिले तर 4 चेंडूचा एकत्रित खेळ झालाय. तरुण या सर्वांनी एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व मोहनदादा पाटील तुम्हा सर्वांचे लाडके भाई संस्थापक द ग्रेट मराठा. ऑलवेज ग्रेट नो डाऊट. गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून निधी मोहन पाटील सोनपरी च्या वाढदिवसानिमित्ताने औचित्य साधून आलं या स्पर्धेचं. यावेळेला ऑफ साईडला सुरेख टायमिंग सहित मात्र रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल म्हणजे फेकी केली जाते. पंचांकडे दात मागितले गेले होते. पंच मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल नॉटआउट करत येत आहेत. 3 धावा येत आहेत आणि तिहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना जय गणेश मिठागर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकला श्रीनाथ स्मृती घोडबंदर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतला आणि त्या धाडस निर्णयाला आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 8 धावा फलकावर 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा रोहन आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज रोहन टू रोहन. प्रतिम हा चेंडू जर आपण पाहिला तर बॅट अँड पॅडच्या मधीतून चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. ते गॅपमधून क्लीन बोल्डच्या माध्यमातून फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय. यस इज गॉन. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. कम ऑन डीजे.
स्पीडअप करा गेम, नो मीटिंग नो टाइम. धावसंख्या 8 धावा 2 गडी बाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये एक कडवी लढत आपण पाहू शकाल. या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर दानशूर व्यक्तिमत्व मोहनदादा रवींद्र पाटील तुम्हा सर्वांचे लाडके भाई यांच्याकडून 50,000 रुपये रोख रक्कम या स्पर्धेला मात्र आर्थिक सहाय्य आलं. त्यानंतर ट्रॉफीजकडे जर नजर टाकली तर प्रथम द्वितीय आणि तृतीय आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित गिरी यांच्याकडून आपण पाहतो. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर एन के एंटरप्राइजेसचे आपण पाहतो निखिल पाटील अँड कुणाल पाटील यांच्याकडून बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन अँड मॅन ऑफ द सिरीज सन्मान चिन्ह. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चिप शॉट होता, एक धावा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का मात्र फेकी येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. सौभाग्यवती विनया भूषण पडवळे ग्रामपंचायत सरपंच चंद्रपाडा वाकीपाडा. संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूचे लागले आपला ते स्वीप केला जातोय चेंडूला. यावेळेला आपण पाहू शकाल स्लॉक स्वीपचा फटका, चेंडू निघून जाते. 2 धावा, तिसरी धाव सुद्धा आणि चौथ्या धावेसाठी प्रयत्न ॲज अ रॉकेटप्रमाणे फेकी केली जाते परंतु कलेक्शन अचूक झालं नाही. या ठिकाणी आपण पाहू शकाल की यस इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव हितेंद्र भोईर पाती या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या धावेसाठी मात्र निघाले होते. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 13 या धावसंख्येवर पंच डिस्कस करतायत. दोन्ही पंच मात्र ज्या वेळेला जागेवर जातील त्यावेळेला पंच हितेंद्र भोईर पाते आम्हाला दर्शवतील की काही सिग्नल क्षमस्व. 3 धावा या ठिकाणी 4 धावा असतील. 4 धावा. यस थँक्यू. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन आपण पाहू शकाल. 14 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भव्य अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भावेश पुणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वाखाणण्याजोगे नेत्रदीपक जे ऑर्गनायझेशन केलं गेले. आपल्याला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल, स्वीप केला जातो. यावेळेला 2 धावा येतील का पाहायचं आहे. फेकी येईपर्यंत यस द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव मिस्टर तेजस उमरे. या ठिकाणी पंचांचं बोट उंचावलं गेलं आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. शनवाज खान मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल तर एका साईडला ध्रुपद आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव येईल आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर जर आपण पाहिली तर 15 धावा. या ऐकूया आपण डीजेला. गडी बाद 16 धावा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. 3 चेंडूचा एकत्रित खेळ झाला. प्रथम फलंदाजी करताना जय गणेश मिठागर हा संघ आपण पाहू शकाल. फलंदाज बाद होण्याचा क्रम 3. पुन्हा एकदा गोलंदाज पी फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात वेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र या ठिकाणी तेवढंच उत्कृष्ट दर्जेचा झेल. ब्रिलियंट फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 16. लॉस ऑफ 4 विकेट. या ऐकूया आपण डिस्ट्रिक्ट जॉकी. धावा 4 गडी बाद. 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नवीन फलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळते मिस्टर बल्ली. साईडला जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट जय गणेश मिठागर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. स्पृहा 11 वालीव संघ मात्र वाट पाहतोय. जो संघ विजय होईल त्या संघाला मात्र आजच्या दिवसातील अंतिम 4चे दरवाजे 3चे दरवाजे खोलले जातील. यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू निघून जातोय. पंच वळतायत. एक्सरसाइजचा मौका मिळतोय. जवळजवळ 3:45 वाजता. हितेंद्र भोईर पाती
च्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 17 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर चेंडू वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हितेंद्र भोईर पाते यांच्या माध्यमातून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 18 धावा या फलकावर 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 18चा आकडा जर्सी नंबरने मात्र खूप निराश केलं ते भारतीय शौकीनांना, क्रिकेट शौकीनांना. कारण गेल्या 12 वर्षामध्ये मात्र विराट कोहलीची खराब कामगिरी नव्हती, परंतु या वर्षात मात्र त्याची खराब कामगिरी, एकही शतक त्याच्या बॅटमधून यंदाच्या वर्षात लागलं नाही. 9 महिन्याच्या कालावधीनंतर सुद्धा मात्र लॉकडाऊन नंतर सुद्धा आपण पाहतो की ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करतील, परंतु परफॉर्मन्स केला नाही. तर हे विशेष वाटतंय आणि चर्चा मात्र जोरदार पाहायला मिळते विराट कोहलीची. धावसंख्या 18, 4 विकेट. चला घाई करा जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. प्रत्येक षटकारासाठी आदरणीय निलेश म्हात्रे साहेब यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो 200 रुपयांचं पारितोषिक आहे. मोहनदादा पाटील आणि तसेच अमित पाटील यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो 1000 रुपयाचं, 1100 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं खेळाडूंसाठी. यावेळेला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग पाहतो, उत्स्फूर्तपणा. घड्याळ जवळजवळ 4 वाजण्याच्या सुमारास, परंतु खेळाडूंची जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी अंगी पाहायला मिळतात. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना फ्लिक केला जातोय. चेंडू निघून जाईल श्री मिडॉनवरून. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तत्पूर्वी जर आपण पाहिलं 3 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, व्हॉट एफर्ट. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 23 धावा या फलकावर, 4 गडी बाद, 23 रन्स. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. वाईट 2 आले आणि त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी एक्स्ट्रा स्वरूपात मित्तल पाटील मॅन्युअल स्कोरर आणि एका साईडला विजय कांबळे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला घाई करा. लास्ट विकेट जर आपण पाहिलं तर ध्रुपद डकवर बाद झाला. डक म्हटलं तर खरोखरच शून्यावर बाद होणारे फलंदाजांचं मनोबल थोडंसं खालावलं जातं. चला घाई करा, नो मीटिंग नो टाईम प्लीज. केसरीनाथ स्मृती घोडबंदर, वेळेचं भान ठेवायचे जरा. धावसंख्या 23, 4 गडी बाद. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर येत आहेत. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये निघून जाईल. डिक्लेरेशन झोनकडे वळतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. एकत्रित धावसंख्या 25 रन, 25 या धावसंख्येवर 25. धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शेष. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा फटका, बॅकलिपचा उपयोग. श्री मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना एका धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 26 रन. 26 या धावसंख्येवर 4 गडी बाद झाले. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना जय गणेश मिठागर हा संघ आपण पाहू शकाल, कारण गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. ही जय गणेश मिठागर या संघाची 3 गोलंदाज मात्र ट्रम्पकार्ड गोलंदाज आहेत. विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून यांची ओळख पाहायला मिळते आणि त्या गोलंदाजाच्या जोरावर मात्र आतापर्यंत मॅच विन झालेत. परंतु इथे मात्र पाहायचं आहे दोन्ही संघ बलाढ्य कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळी करतील. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शेष. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. ऑफ साईडला सुरेख तंत्रशुद्ध फटका, तेवढं चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अप्रतिम गुड फिल्डिंग, सुपर फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 33 पर्यंत जाऊन पोहोचेल. केसरीनाथ स्मृती घोडबंदर संघ 2 हात करतो. 28 धावा, 4 गडी बाद. रविला अप्रतिम सुरेख पद्धतीने मात्र स्लॉक स्वीपचा फटका सुरेश यांना कॉपी बुक स्टाईलमध्ये चेंडूला वळवला गेला आहे. 3ऱ्या धावेसाठी मात्र या ठिकाणी कॉल येतोय. 3 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. आणि 13 धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर फलकावर जय गणेश मिठागर संघाची 31 या धावसंख्येवर 31. 31 धावा या फलकावर पाहायला मिळतात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष.
साईडला फ्लिक केलं जातं. हा चेंडू डीप मिड विकेट चं क्षेत्ररक्षक पुढे येते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी किती धावा येतील तर 3 धावा पळून काढल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिहेरीने संघ जाऊन पोहोचतोय. जय गणेश मिठागर हा संघ 34 या धावसंख्येवर 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 चेंडू 18 धावांचा खेळ ध्रुपद याच्या माध्यमातून पाहायला मिळतो, तर 5 चेंडू 11 धावा बल्ली याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. 2 हात करतायत एका साईडला संघ पाहू शकाल. तिसरी नाथ स्मृती घोडबंदर. जो संघ विजय होईल तो संघ स्पृहा 11 वालिद या संघाबरोबर 2 हात करेल. मोगरपाडा हा संघ मला वाटतं या ठिकाणी विन झालाय. आणि चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी पाहू शकाल किती धावा येत आहेत. पंच दर्शवतील, आमच्यापर्यंत पोहोचवतील. पंच धावा एक डिक्लेरेशन झोनकडे मात्र चेंडू वळतोय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 रन, 35 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि 36 धावांचं लक्ष्य हे समोर असणार आहे. जे गणेश मिठागर संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रॉंग संघ आहे दोन्हीही. पहिला दिवस जर आपण पाहिला तर निधी 11 चंद्रपाडा संघाने मात्र गाजवला. रवी वाघमारे याच्या बॅटमध्ये मात्र धावा खोऱ्याने व्हायला 47 धावांचं योगदान दिलंय. गोलंदाजावर मात्र त्यांनी निर्दयी हल्ले चढवले आणि त्यांच्या बॅटमधून 47 रन्स पाहायला मिळाले. तदनंतर सोमेश्वर संघाकडून सोमेश्वर अविनाश 53 धावा जबरदस्त पाहायला मिळाल्या. तदनंतर जर आपण पाहिलं तर दुसरा दिवस गोखिवरे संघाने गाजवला. 27 राकेश 8 विकेट, 32 धावा पुणेकर 8 विकेट सहित आपण पाहतोय. टॉपचे रँकिंगचे खेळाडू मात्र पाहायला मिळत आहेत. तर विजयासाठी 36 धावा या आपण ऐकूया डीजेला. दोन फलंदाज घाई करा, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 18 चेंडू 36 धावा. प्रत्येक चेंडू गणित मात्र 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 वर बाले किल्ला कोण लढवेल. चला दोन फलंदाज घाई करा जरा. प्लीज सेंड युअर टू ओपनिंग प्लेअर. दोन फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. तर 18 चेंडू 36 धावा. बॅटिंग लाईनअप खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. तिसरी नाथ स्मृती घोडबंदर या संघाकडे आहे. परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्हाला टॅलेंट दाखवावं लागतं. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. तुमचं सातत्य खूप महत्त्वाची भूमिका असते. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तर सामन्याला सुरुवात होते. 18 चेंडू आणि 36 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. दोन फलंदाज देवेन अँड मिहिर. ऑल इज वेल ही स्पर्धा. जो संघ विजय होईल तो संघ मोगरपाडा या संघाबरोबर 2 हात करणार आहे. तो मात्र तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना आणि तदनंतर सेमी फायनल अँड फायनल अशा पद्धतीने मात्र आपल्याला पाहायला मिळतील सामने. जे एकंदरीत यानंतर 3 सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मिहिरचा 9चा इशारा या ठिकाणी दर्शवला गेला. तेजस सुंदरे यांच्या माध्यमातून फास्ट लिमिट असतं जे मॅक्झिमम आपण पाहतो तो वेग आहे. तर मात्र तुम्हाला वेग मेंटेन करावा लागतो या अंडरम क्रिकेटमध्ये. एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते बिनबाद 1.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बाबू. यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल. वाईटचा इशारा तेजस इंद्र यांच्याकडून पाहायला मिळतोय. वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या प्रथमतः हा 9, तदनंतर वाईट आणि एक्स्ट्रा स्वरूपात मात्र या ठिकाणी समीकरण 2 धावांवर आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्याला स्विच शीट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या 1ने पुढे सरसवली जाते आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. तिसरी नाथ स्मृती घोडबंदर या संघाची 3 या धावसंख्येवर गेल्या मॅचमध्ये कमालीचं प्रदर्शन केलं होतं देवेनने. तेच सातत्य या ठिकाणी पाहायला मिळेल का पाहायचं आहे. अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बाबू मात्र सातत्य ठेवतोय तर देवेन पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर सज्ज होतोय. 16 चेंडू 33 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. यावेळेला मात्र ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. एक धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी निघालेत, तिसरी धाव सुद्धा पूर्ण, चौथ्या धावेसाठी निघालेत. पुन्हा एकदा मात्र हा ना करता करता मॅक्झिमम 4 धावा पळून काढल्या जात आहेत. चौकाराच्या माध्यमातून आपण पाहू शकाल धावसंख्या 7 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 7 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. एक्स्ट्रा मात्र आतापर्यंत वाईड 1, नो बॉल 1 आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू पुन्हा एकदा सज्ज. डबल ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. दुसऱ्या धावेसाठी वळ आले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी यस इज गॉन. फलंदाज बाद होताना देवेन मात्र थोडीशी घाई करतोय. टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच असेल. धावचित बाद होणं म्हणजेच यावेळेला त्रस्त होणं असं म्हणायला हरकत नाही. आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 8 धावा. थँक्यू वेलकम बॅक. 8 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक गडी बाद. देवेन सारखा एक सेट फलंदाज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बाद होताना पाहायला मिळेल. देवेन भंडारी एका साईडला नवीन फलंदाज येतोय. न्यूमॅन ऑन द क्रीज, लेफ्ट हँडेड बॅट्समन. आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय. 9चा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. देवेन थोडंसं कुठेतरी पश्चाताप सोसत असेल. रिस्क घ्यायला हवी होती या चेंडूवर, परंतु रिस्क घेता आली नाही. पुन्हा एकदा गोलंदाज. आपल्याला हा चेंडू सुरेख पद्धतीने पॅडला जाऊन चेंडू आदळतोय. पायावर जाऊन शरीराचा वेध घेतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 9 धावा. चेंडू फेकून झालेत. बाबूच्या हातकंडामधून आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साईडला सुरेख तंत्रशुद्ध फटका, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव, दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत यावेळेला फलंदाज बाद होण्याची शक्यता. यस, 2 फलंदाज धावचीत बाद होताना पाहायला मिळतात. बॅट हवेत होती, बॅट स्लाइड केली नाही क्रीजमध्ये आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. बेनिफिट मिळालं ते बाबूला आणि संघाला. 2 धावा येत आहेत. संघ जाऊन पोचतोय 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल की चेंडू, येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनसुद्धा 25 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच या मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाईम. थँक्यू. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांचं लक्ष असेल. सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वाकण्याजोगे आणि नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन, नियोजन
ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा, भाविश पुणेकर आणि ऑल टीम जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतो. मेहनत जसं म्हटलं जातं, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित व्हायला का नको, ही संकल्पना घेऊन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश झोतामध्ये आदरणीय सन्माननीय मोहम्मद पाटील, एक चांगलं व्यक्तिमत्व. एक धाव जरूर येते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत 2 धावा डबल माइंडमध्ये होते, द्वंद्व मनामध्ये होते आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिहेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. केसरीनाथ स्मृती घोडबंदर या संघाची स्थिती जर जाणून घेतली तर 14 धावा, 2 गडी बाद. येणारे चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 22 धावा. असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये कडवी लढत. कोणत्या संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त होतो या स्पर्धेतून येणारी वेळ दर्शवेल. ऑन साईडला सुंदररित्या मात्र या ठिकाणी एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 15 धावा, 10 चेंडू आणि 21 धावा. 10 बॉल्स रिमेनिंग अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन बाय केसरीनाथ स्मृती घोडबंदर टीम. चिप शॉट इनफिल्डच्या वरून सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त टायमिंग साध्य करतायत. तत्पूर्वी 2 धावा, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड पहा. अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि ते तितक्याच जोमाने 3 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. तिहेरी आणि धावसंख्या जाऊन पोचते 18 धावा. पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 3 धावा. आता मात्र 9 चेंडू आणि 18 धावा असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 9-18चं समीकरण. कोणता संघ मात्र मोगरपाडा या संघाबरोबर खेळेल लक्ष वेधीत आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ही स्पर्धा आहे मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पालघर जिल्ह्यामध्ये, खऱ्या अर्थानं वसई तालुक्यामध्ये आणि या चंद्रपाडा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही स्पर्धा. भव्य अंडरम ओपन क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटचा. एकाशा हाताने चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झालेला नाही आहे आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की चेंडू डॉट येतोय, अर्थातच निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू आहेत आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. 8-18चं समीकरण. अर्धा धावसंख्येचा पल्ला तर जरूर पार केला आहे, परंतु पाहायचं आहे अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळी करतील. मिहीर स्ट्राईक एंडकडे. अप्रतिम पुन्हा एकदा मात्र आतमध्ये येणारा चेंडू होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाही आहे, तर कॅपमधून चेंडू निघून जातोय. अभिषेक एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव जरूर आपण पाहू शकाल. एक धाव येते आणि डॉट की 1 धाव. पंच 1 धाव. एस डिक्लेरेशन झोनकडे वळतोय चेंडू. धावसंख्या 19, 19 धावा. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल जवळजवळ आपण पाहतो 7 चेंडू 17 धावा. ऑन साईडला तेवढंच चांगलं मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तत्पूर्वी 2 धावा येतील का पाहायचं. हा ना करता करता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यस इज गॉन. तिसरा फलंदाज असा आहे की धावचीत या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर थँक्यू.
धावसंख्या 21, लॉस ऑफ 3 विकेट. चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये 15 धावांचं लक्ष्य. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. जिद्द चिकाटीने खेळावं लागेल. संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. 6 चेंडू 15 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. अव्वला चेंडूचा टप्पा जरूर पाहायला मिळतोय. स्लॉक शूट करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. शानवाज खान गोलंदाजी मार्कवर 5 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 15 धावांचं लक्ष्य असेल. मुगरपाडा संघाचा कर्णधार येऊन राहायचंय आपण. यावेळेला हलकेश हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम करतात. डिक्लेरेशन झोनकडे वळतोय. पाहायची धावा या ठिकाणी मात्र झोनकडे एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावून संघ जाऊन पोहोचते फलकावर. 22 या धावसंख्येवर. चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्यात 14. यावेळेला पुन्हा एकदा मात्र पॅडवर जाऊन चेंडू हातवतोय शानवाज खान. जबरदस्त सेन्सिबल गोलंदाजी या ठिकाणी करतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 22, 3 चेंडू आणि 14 धावा. 3-14चं समीकरण. अप्रतिम क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सुंदर जय गणेश मिठागर संघ हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत दिलेला आहे. कारण 30-35 धावा या मात्र परिपूर्ण फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. या क्रिकेटच्या खेळामध्ये 11 खेळाडूंचा संघ मात्र पाहायला मिळतो आणि प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी जाणणं हेच क्रिकेटचं खरं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक या 4 भूमिका महत्त्वपूर्ण असतात आणि कर्णधार जो मात्र संघाला घेऊन चालतो. आणि यावेळेला विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. जवळजवळ या ठिकाणी केसरीनाथ स्मृती घोडबंदर संघाचा प्रवास हळूहळू मात्र या ठिकाणी या स्पर्धेतून समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. समाप्त झालाय आणि विन होतोय तो संघ आपण पाहू शकाल. जय गणेश मिठागर मोगरपाडा असा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी यायचंय. चला हँडशेक करा आणि या स्पर्धेतून मात्र आपण रजा जरूर घेतील. घोडबंदर संघाने सुद्धा चांगला खेळ दाखवला. नो डाऊट अबाउट इट. पार्ट ऑफ द गेम आहे. परंतु चांगल्या जिद्दीने खेळलात त्याबद्दल मोहनदादा पाटील यांच्या वतीने मात्र आपलं सुद्धा या ठिकाणी कौतुकास्पद आणि धन्यवाद. मोहनदादा पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व. असं म्हटलं जातं शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक गुणवत्तेची बेरीज